नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. संपूर्ण देशात ज्या इलेक्शनचं वारं सुरू आहे आणि सध्या केंद्रात ज्यांची सत्ता आहे त्यांनी ज्या पद्धतीची धुमाकूळ घातली, मुख्यतः अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकून, झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांना जेलमध्ये टाकून आणि एक टेरर पैदा करणं हे या सरकारचं मोठं काम झालेलं आहे. त्यामुळे सर्वीकडे वातावरण एकदम बिघडलेलं आहे. लोक रस्त्यावर येऊन राहिलेले आहेत. प्राईम मिनिस्टरच्या घराचा घेराव सुरू होता, त्याच्यात अनेक लोकांना त्यांना बाहेर केलं आणि वातावरण एकदम तंग आहे दिल्लीत. अशा सिच्युएशनमध्ये येणारं इलेक्शन कशा पद्धतीने होईल, काय होईल याला सांगणं अवघड आहे. आज अरविंद केजरीवाल कोर्टात हजर राहणार आहेत आणि त्यांची आज मुदतवाढ आहे आणि त्यावेळेस अनेक गोष्टीचा ते खुलासा करतील असं त्यांच्या मिसेसनी काल सर्व वाहिन्यांना सांगितलेलं आहे. आणि 31 तारखेला पुन्हा सर्व इंडियाच्या अलायन्सची मोठी सभा दिल्ली इथे होणार आहे. या सर्व सिच्युएशनमध्ये पाहता ईडीच्या समोर ज्यावेळेस परवा मॅटर लागलं होतं, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही हायकोर्टात जा आणि तुमची ईडीच्या कोर्टात तुम्ही आपलं पहिले अपील फाईल करा, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे अरविंद केजरीवालांच्या बाबतीत. त्यावेळेस ॲडव्होकेट सिंघवी यांनी फार आपली बाजू जमीन ठेवली आणि अशा सिच्युएशनमध्ये ईडीच्या वकिलांनी सांगितलं की आम्हाला 3 आठवड्याची गरज आहे, परंतु ती त्यांनी मान्य केलेली नाही आणि 2 तारखेला पुन्हा त्याच्यावरती हिअरिंग आहे. तोपर्यंत त्यांना फायनल हिअरिंग होणार आहे. अशा सिच्युएशनमध्ये BJP सर्वीकडनं घेरल्या गेलेली आहे. सर्व लोकांचं लक्ष आहे. जर्मनी, अमेरिका या लोकांनी, त्या विदेश मंत्र्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे की बाबा इथे निवडणूक ज्यांचे मुख्यमंत्री आहेत त्यांना असं बंद करून चालणार नाही, त्याच्यामुळे त्यांची खेद आहे. हे दोन्ही व्हिडिओ छोट्या क्लिप्स तुम्हाला लोकांना घेऊन बघूया आपण या छोट्या दोन्ही क्लिप्स. केंद्र की सत्ता में तीसरी बार लौटने का दावा करने वाली बीजेपी को कायदे से इस वक्त आत्मविश्वास से भरा हुआ दिखाई देना चाहिए था, क्योंकि लोकसभा चुनावों की घोषणा हो चुकी है और उम्मीदवारों का ऐलान और नामांकन का दौर भी अब शुरू हो गया है. लेकिन बीजेपी घबराई हुई दिखाई दे रही है. विपक्ष के सामने बीजेपी बैकफुट पर दिखाई दे रही है. खासकर अरविंद केजरीवाल को गिरफ्तार करके बीजेपी ने अपने लिए जो मुसीबत मोल ले ली है उसे वो कैसे दूर करे, ये बीजेपी के समझ में नहीं आ रहा है. अरविंद केजरीवाल जेल से अपनी सरकार चला रहे हैं. दुनिया भर को यह दिख रहा है कि दिल्ली का निर्वाचित मुख्यमंत्री राजनीतिक बदले के कारण जेल में है और मोदी सरकार ने लोकतंत्र का अपमान किया है. जर्मनी का विदेश मंत्रालय कह चुका है कि हमें उम्मीद है कि इस मामले में न्यायपालिका की स्वतंत्रता के मानक और मूलभूत लोकतांत्रिक सिद्धांत लागू किए जाएंगे. भारत के लिए कहना है जर्मनी के विदेश मंत्रालय का, जिस पर भारत सरकार ने नाराजगी जताई थी. इसके बाद अमेरिका के विदेश विभाग ने भी आपत्ति दर्ज कराई. अमेरिकी विदेश मंत्रालय के एक प्रवक्ता ने कहा है इसी मसले पे कि अमेरिकी सरकार मुख्यमंत्री केजरीवाल के लिए एक निष्पक्ष, पारदर्शी और समायोजित कानूनी प्रक्रिया के लिए प्रोत्साहन देती है. अरविंद केजरीवाल जो दिल्ली के मुख्यमंत्री हैं, इस समय ईडी की गिरफ्त में हैं. शराब घोटाले में मनी लॉन्ड्रिंग का केस उन पर चल रहा है. ईडी ने उन्हें कुछ दिनों पहले गिरफ्तार किया था और उसके बाद से अरविंद केजरीवाल लगातार जेल से ही सरकार चला रहे हैं. इधर अरविंद केजरीवाल सरकार चला रहे हैं जेल से और उधर उनकी पत्नी सुनीता केजरीवाल, उन्होंने पहले एक बार संदेश दिया था जिसमें उन्होंने अरविंद केजरीवाल की बातों को, उनके खत को पढ़ा था और आज फिर सुनीता केजरीवाल का एक और संदेश सामने आया है. इस संदेश में सुनीता केजरीवाल ने ये बताया है कि किस तरह दिल्ली को बर्बाद करने की कोशिश की जा रही है, कैसे अरविंद केजरीवाल को काम करने से रोका जा रहा है. और इन सब के अलावा सुनीता केजरीवाल ने एक सबसे बड़ी बात ये कही कि कल यानी 28 मार्च को
अरविंद केजरीवाल कोई बड़ा खुलासा कर सकते हैं। एक बड़ा धमाका हो सकता है शराब घोटाले मामले में, जिससे बीजेपी मुश्किल में शायद फंस जाए। तो क्या है पूरा मामला, इस पर आज हम खरी खरी चर्चा करेंगे, लेकिन उससे पहले हम सुन लेते हैं सुनीता केजरीवाल का ये संदेश जो उन्होंने। कल शाम मैं जेल में अरविंद जी से मिलने गई। उन्हें डायबिटीज है, शुगर लेवल ठीक नहीं चल रहे, लेकिन निश्चय दृढ़ है। 2 दिन पहले उन्होंने दिल्ली की जल मंत्री आतिशी जी को संदेश भेजा था कि लोगों की पानी और सीवर की समस्याओं का समाधान किया जाए। बताइए क्या गलत किया? लोगों की समस्याओं का समाधान तो होना ही चाहिए। इस बात पर भी केंद्र सरकार ने आपके सीएम पर केस कर दिया। क्या ये लोग दिल्ली को तबाह करना चाहते हैं? क्या ये लोग चाहते हैं कि लोग अपनी समस्याओं से जूझते रहें? इस बात से अरविंद जी को बेहद पीड़ा हुई है। अरविंद जी ने मुझे एक बात और कही। इस सो कॉल्ड शराब घोटाले की जांच में ईडी ने पिछले 2 साल में 250 से ज्यादा रेड मार लिए। वो इस सो कॉल्ड शराब घोटाले का पैसा ढूंढ रहे हैं। अभी तक किसी भी रेड में एक पैसा नहीं मिला। मनीष जी के यहां रेड मारी, संजय सिंह जी के यहां रेड मारी, सत्येंद्र जैन जी के यहां रेड मारी, एक भी पैसा नहीं मिला। हमारे यहां रेड मारी, मात्र 73,000 रुपए मिले। तो वो इस सो कॉल्ड शराब घोटाले का पैसा है कहां? अरविंद जी ने कहा है कि इसका खुलासा वे 28 मार्च को कोर्ट के सामने करेंगे। सारे देश को सच सच बताएंगे कि इस सो कॉल्ड शराब घोटाले का पैसा है कहां। उसका सबूत भी देंगे। अरविंद जी बहुत सच्चे, देशभक्त, निडर और साहसी व्यक्ति हैं। उनकी लंबी आयु, सेहत और सफलता की कामना करना। उन्होंने कहा है, मेरा शरीर जेल में है, लेकिन आत्मा आप सबके बीच है। आंखें बंद करो, मुझे अपने आसपास महसूस करोगे। नेहमीप्रमाणे आम्ही बुद्धा या सिरियलमधनं एक छोटासा एक एपिसोड दाखवत असतो. एपिसोड आम्ही निवडताना एक लक्षात घेत असतो की त्याच्यामध्ये कुठेतरी बोध झाला पाहिजे. संपूर्ण भगवान बुद्धाच्या काळात ज्या ज्या घटना झाल्या त्या घटना तुम्हा सर्व लोकांना माहिती असल्या पाहिजे. अशीच एक घटना आहे. सिद्धार्थाचं लग्न यशोधरेसोबत झालेलं असतं आणि ते राजमहालामध्ये त्यांचं आगमन होतं आहे. अशा वेळेस राजा शुद्धोधन प्रजापती हे सिद्धार्थाला म्हणतात की तुम्ही हे जे काही धान्य आहे ह्या सर्व ब्राह्मणांना वाटायचं आहे, ते त्याच्यासाठी तुमचा स्पर्श महत्त्वाचा आहे. आणि सिद्धार्थ त्यांना म्हणतो की कशाला वाटायचं आणि या ब्राह्मणांना का वाटायचं. आणि त्याच्यामध्ये थोडासा वाद निर्माण होतो. ब्राह्मणांसोबत चर्चा सुरू होतात. ते एकदम चिडतात. ते म्हणतात की आमचा अपमान केलेला आहे सिद्धार्थांनी. तो म्हणतो मी अपमान नाही केलेला आहे, मी तुम्हाला साधे साधे प्रश्न विचारतो आहे. आणि हे विचारताना की बाबा तो तुमचा नाही, आम्ही देवाची निर्मिती आमची केलेली आहे, आम्ही सर्व उच्च आहोत, आम्ही श्रेष्ठ आहोत, त्याच्यामुळे तुमचा आशीर्वाद तुम्हाला घ्यावा लागेल, म्हणजे आमचा आशीर्वाद तुमच्यावर असला पाहिजे. आणि या सर्व गोष्टी सुरू असताना सिद्धार्थाचं लक्ष त्याच्या पायावरती जाते एका त्या ब्राह्मणांच्या, आणि त्याच्या पायाला इंजुरी होते. तो म्हणतो की तुम्ही जर देवाचे हे आहात, दूत आहात, आणि तुमच्या पायाला कसे काय इंजुरी झाली. सर्व चर्चा सुरू असताना सिद्धार्थ तो म्हणतो की यावेळेचं वाटप मी करेल. गावात जातो सर्व धान्य घेऊन आणि तिथे वाटप सुरू असते. त्यांच्यासोबत यशोधरा असते. अशा ठिकाणी वाटप सुरू असताना एक मनुष्य तिथे येतो. तो ओरडाओरड करतो की आम्ही जे दुःखी आहोत त्याच्यासाठी मुख्य कारण म्हणजे इथल्या लोकांची जी अरेरावी आहे, आमच्याकडनं मोठ्या प्रमाणामध्ये कर वसूल करतात आणि आम्हाला कुठलंच कशाचंच ठेवलेलं नाही.
आणि सिद्धार्थ ते ऐकून घेतात आणि त्याच्यानंतर ते म्हणतात की कोण आहे तो अधिकारी. त्या अधिकाऱ्याकडे जातात आणि पाहतात की बापरे, याच्याकडे एवढी मोठी संपत्ती, एवढं मोठं धन्य हे कसं काय आलं. आणि त्याच्यावरती ते होत असतात आणि त्यांना म्हणतो की ताबडतोब याला आत्ताच्या आत्ता वाटवा, नाही तर मी तुला इथे पनिशमेंट करेल. अशा सिच्युएशनमध्ये त्याची बायको येते त्या सावकाराची, जो मुख्य असतो, आणि ती म्हणते की बा आम्हाला तेव्हा ऑलरेडी एक पनिशमेंट झालेली आहे, माझी मुलगी अपंग आहे. त्यावेळेस सिद्धार्थ म्हणतो की मी तुम्हाला सोडतो कारण तुझी मुलगी आज अपंग आहे म्हणूनच. आणि तो सर्वांना सांगतो, सिद्धार्थ सांगतात की तुम्ही सर्व लोकांना, जेवढे लहान मुलं असतील त्यांना तुझ्या हाताने तू खाऊ घालशील अन्न, आणि सर्व अन्नधान्य तू आज वाटप कर. अशा पद्धतीची सुंदरशी कहाणी असणारा सुंदरसा एपिसोड तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे बुद्धा या सिरियलमधनं. बघूया. युवराज सिद्धार्थ, यशोधरा, इसे स्पर्श करो ताकि ये धन और ये धन ब्राह्मणों में बांट दिया जाए. क्षमा महाराज, पर यह परंपरा हमें समझ नहीं आती. कैसी परंपरा पुत्र? जब भी आप खुश होते या कभी कोई खुशी की बात होती, जैसे युद्ध जीतने की बात, विवाह की बात, जन्मदिन हो या स्वयंवर का दिन, आप हमेशा ब्राह्मणों को दान देते हो, जिससे तुम्हारे सुख को किसी की अशुभ दृष्टि न लगे, तुम्हारे मार्ग के सारे अवरोध दूर हो जाए, तुम्हें ब्राह्मणों का आशीर्वाद मिले. तो क्या ब्राह्मणों को दान देने से अवरोध दूर हो जाते हैं? निस्संदेह होते हैं. मैंने पहले भी कहा था और आज भी कहता हूं, ब्राह्मण धरा पर ईश्वर के प्रतिनिधि है. मनुष्य के मस्तिष्क पर उनका हाथ अभय कवच होता है. अरे, ये आपके पैरों को क्या हुआ विप? प्रातःकाल घर से चला था, मार्ग में ठोकर लग गई. अर्थात आप अपना ही हाथ अपने ही मस्तिष्क पर रखना भूल गए विप्र. अब कहना क्या चाहते हैं युवराज? वही महाराज कि जो ब्राह्मण केवल मनुष्य के सर पर हाथ रखने से उसके मार्ग के अवरोधों को दूर कर सकता हूं, उसे स्वयं ठोकर क्यों लगी? ये हमारा अपमान है महाराज. मेरा उद्देश्य आपको अपमानित करना नहीं, पर इस प्रश्न का उत्तर तो आपके पास भी नहीं. प्रत्येक मनुष्य को अपने कर्मों के अनुसार फल भुगतना पड़ता है. अर्थात कर्म ही अंतिम है. आपके दृष्टिकोण से कर्म ही निर्णायक है. मनुष्य को अपने कर्मों से कोई नहीं बचा सकता. सत्य है. अर्थात आपके आशीर्वाद मिथ्या है विप्र. युवराज, क्षमा विप्र, आप गुरु हैं, ज्ञानी, मुझे उद्दंड ना समझे. पर जब कर्म ही सब कुछ है, तो वर्णों को इतना महत्व क्यों कि ब्राह्मण मस्तिष्क पर हाथ रखे तो आशीर्वाद और शूद्र छू भी ले तो अपराध. चन्ना. जी युवराज. इन सभी को रथ में रखो. इस दान का वितरण हम स्वयं करेंगे. जी युवराज. आओ ये शूद्र. क्षमा आचार्य. युवराज सिद्धार्थ की जय. युवराज सिद्धार्थ की जय. युवराज सिद्धार्थ की जय. युवराज सिद्धार्थ की जय. युवराज अरे, ये क्या कर रहे हैं आप? ईश्वर है आप हमारे लिए, जो स्वयं अनाज बांटने आए.
मैं चाहता हूं आज से कपिलवस्तु में कोई भी भूखा ना रहे, सबको अन्न मिले, अपना अधिकार मिले। युवराज, आप हमें ये बताएं कि इस उपकार के बदले हम आपको क्या दें? अपनी पीड़ा, आप सबकी पीड़ा लेने आया हूं मैं। हटो, हटो। पीड़ा? हमारी पीड़ा? आप हमारी पीड़ा क्या समझोगे युवराज? कभी भूखे पेट सोए हैं? कभी कड़कड़ाती ठंड में बिना वस्त्र के इस धरा पर रातें बिताई हैं? क्या आप स्वयं कभी अपने ही घर में भीगे हो? नहीं ना? तो आप हमारी पीड़ा क्या जानेंगे युवराज? हमें आपका ये दान नहीं चाहिए। हम शाक्य हैं। हमारी भुजाओं में इतना बल, इतनी शक्ति है कि हम अपने परिश्रम की रोटी खा सकते हैं। और यदि आप हमारी सहायता करना ही चाहते हैं तो अपने राज्य के अधिकारियों को अत्याचार से रोको। हाँ युवराज, ये सही कह रहा है। अतिरिक्त कर के नाम पर रोटी तो ठीक, पर बचा कुचा सामान भी ले जाते। आपका दिया तो मिलने से रहा, जो है उसे भी छीन लेते हैं। कल मेरे घर से वो बर्तन कंबल तक ले गए और आज मेरी माँ ठंड से मर गई। इतनी क्रूरता! कौन है अधिकारी? युवराज, आप प्रणाम। याचना सुनकर आए। प्रजा कहती है कि राज के अमलदार होकर भी तुम उन पर अत्याचार करते थे। कदापि नहीं युवराज। इतना धन? इतना धन कैसे, जबकि तुम तो किसान भी नहीं? गरीबों से छीना हुआ अनाज है युवराज। इतना लोग? आधा धन राजकोष में जाता है युवराज। किसके राजकोष में? राजा वीर बाहु, उनका आदेश। मैं तो बस पालन करता हूँ। वीर बाहु का आदेश सुनते हो और इन गरीबों की आवाज सुनाई नहीं देती तुम्हें? इसका दंड तुम्हें मिलना ही चाहिए। क्षमा करें युवराज, क्षमा करें। आगे से ऐसा अपराध कभी नहीं होगा। क्षमा करें युवराज। युवराज, इनके पापों का दंड तो ईश्वर ने हमें पहले ही दे दिया है, हमारी पुत्री को विकलांग बना के। तुम्हारी पुत्री की विवशता ने आज तुम्हें दंडित होने से बचा नहीं। अब जिन हाथों से तुमने ये छीना है, उन्हीं हाथों से गांव वालों में इस अनाज को बांट दो। अवश्य युवराज, अवश्य। और आज इस गांव के प्रत्येक बालक को तुम स्वयं अपने हाथों से एक एक निवाला खिलाओगे। दुख का साम्राज्य देखा था। आज तक मैं सोचता था कि धन सुख देता है, दुख को दूर करता है, पर ये गरीब जिनके पास ना धन है ना धान, वो भी दुखी। और ये अधिकारी जिसके पास धन भी है और धान भी, ये भी दुखी। अर्थात धन भी दुख को दूर नहीं करता। कभी कभी बढ़ाता अवश्य। नेहमीप्रमाणे बहुजन सौरभ आम्ही चा आढावा घेत असतो।
तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की 3.5 वर्षापासून दैनिक बहुजन सौरभ आम्ही तुमच्यासाठी प्रेझेंट करत असतो, लिहित असतो. फुले शाहू आंबेडकरांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचावे आमचा दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज आमचे 3.5 वर्ष झालेले आहे. अत्यंत वेगवेगळ्या कठीण परिस्थितीमध्ये हा पेपर आम्ही चालवत आहोत. आज जवळपास 70-80 हजार PDF रीडर्स आहेत आणि फिजिकल फॉर्मॅटमध्ये 5,000 लोक वाचतात नागपूर शहरामध्ये. असा हा मोठा उपक्रम आज आम्ही हातात घेतलेला आहे, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. फुले शाहू आंबेडकरांचे विचार जर सर्वसामान्य कळले नाही तर आज फार मोठी हानी होईल. आज सध्याच्या परिस्थितीमध्ये एकही वर्तमानपत्र तुमचं नाही, सर्व बनिया लोकांच्या हातातले वृत्तपत्र आहेत, RSSच्या धरणीचे आहेत आणि अशामुळे तुम्हा लोकांना तुम्हाला खरं चित्र कळावं म्हणून हा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. आजच्या याच्यातल्या ज्या हेडलाईन्स आहेत त्या आम्ही बघूया. मला राजकारणात हलक्यात घेऊ नका, मनोज नरांगे यांनी एक इशारा दिलेला आहे सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, शिंदे फडणवीसांना इशारा, अशी ती बातमी आज आम्ही हेडलाईन लावलेली आहे. मोरमी पूल दुर्घटनेतील आरोपींना अखेर जामीन. गुजरातमध्ये 2022 रोजी जो मोठा एक मोरबी पूल दुर्घटनेमध्ये त्याच्या संबंधात जे आरोपी होते त्यांना जामीन मिळालेला आहे. केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवू शकत नाही, राज्यपालांचं म्हणणं. परंतु असं राज्यघटनेमध्ये कुठेही दिलेलं नाही की कुठला माणूस कुठून चालवेल, कारण त्याच्यामुळे तो म्हणतो की मला कायद्याची काही बंदी नाही. त्यावेळेस राज्यपालांचं त्याच्यात आता काही घेणं देणं नव्हतं, परंतु राज्यपालांनी त्याच्यात उडी मारली. तुम्हाला माहिती आहे की केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे तिथे संपूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन हे तिथे केंद्राच्या हातात आहे, मोदी सरकारच्या हातात आहे. त्याच्यामुळे ते आज आम्ही त्यांची जी बातमी आहे राज्यपालाची ती फ्रंटवरती टाकली आहे. अजित पवार व शिंदे गटाची अवस्था भिकाऱ्यापेक्षाही वाईट. वडट्टीवार विरोधी पक्षनेते काँग्रेसचे आज त्यांनी सांगितले की आज अजित पवार व शिंदे गटाची जी अवस्था झालेली आहे ती अत्यंत वाईट आहे. रामटेकमध्ये गजभियेंचा वंचितकडून अर्ज. रामटेक लोकसभामध्ये मतदारसंघात महाविकास आघाडीच्या बंडखोर होताना दिसून येत आहे. अजूनपर्यंत झालेलं नाही, परंतु ती बातमी अजून किती खरी आहे, परंतु असं काही लोकांनी भाकीत केलेलं आहे. उच्च न्यायालयाकडून विवेक पालटकरची फाशीची शिक्षा कायम. भारतीय शिक्षकाला मिळाली जागतिक स्तरावरील 42 लाखाची स्कॉलरशिप. भागलपूरमधली एक बातमी आहे ती. एका गणितात शिकवणारा एक प्राध्यापक ज्या पद्धतीने त्यांनी गणित शिकवतो आणि अनेक लोक त्याच्या शिकवण्यानंतर विदेशात गेलेत, मोठमोठ्याला फेलोशिप मिळाल्या, त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्त रिसर्च करण्यासाठी त्यांना 42 लाखाची स्कॉलरशिप देण्यात आलेली. विदर्भात बहुतांश जिल्ह्यात उष्णतेचा पारा 40 पार. तुम्हाला माहिती आहे की 5-6 दिवसापूर्वी इथे मोठी गारपीट झाली होती आणि त्याच्यानंतर जी आर्द्रता आणि हे सर्व निर्माण झालं त्याच्यामुळे वातावरण संपूर्ण गरम झालेलं आहे. अकोल्याचा सर्वात जास्त पारा 41.4 झालेला आहे. अशा रीतीने ती एक बातमी महत्त्वाची आहे. अब्दुल सत्तारांच्या चौकशीचे हायकोर्टाकडून आदेश. आज त्याच्याच खाली आज आम्ही लावली, आईबापांनी बाळाला कार्यालयातच सोडले, अकोल्याची बातमी आहे. अनेकदा तिथे जाऊन एका डिपार्टमेंटमध्ये जिल्हा परिषदच्या तिथे त्यांना काही ऐकत नव्हते. अनेक वर्षापासून ते काम सुरू होतं, त्याच्यामुळं त्यांनी आपल्या पोटचा बाळा तिथे सोडला, त्याच्यामुळं तिथे हाहाकार मचला आणि ती बातमी सर्वच पेपरनी आज धरलेली आहे. शेजारी आज आम्ही बहुजन सौरभचा शुभेच्छा जाहिरात 1500 रुपयापासून सुरू. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 14 एप्रिलला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व 16 एप्रिलला सम्राट अशोक जयंती. याच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छासाठी सर्व लोकांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे, निवेदन केलेलं आहे की तुम्ही जास्तीत जास्त जाहिराती द्या. आज 5-4 वरती बघूया. सावित्री ब्रिगेडने केला हिरकन्याचा सत्कार. नागपूरची बातमी. दैनिक बहुजन सौरभच्या निवासी संपादिका संध्या राजूरकर यांना हिरकणी पुरस्काराने गौरवित केलेलं आहे. ती बातमी आज लावलेली आहे. एक चांगला उपक्रम नागपूर शहरामध्ये सुरू असतो स्त्रियांचा आणि खऱ्या अर्थानं स्त्रियांचं परिवर्तन होणं हे त्या समाजाचं एक मोठं उद्दिष्ट आहे. असं वक्तव्य डॉक्टर स्मिता मेहता यांनी केलेलं आहे. फॅसिझमशी लढणारी नवा आधुनिकता जन्मास आली पाहिजे.
डॉक्टर यशवंत मनोहर, आज जी सध्याची परिस्थिती पाहून त्यांना असं वाटते की आता ह्या नवीन युगात ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने या सरकारच्या विरुद्ध लढण्याची तुम्हा लोकांना कुठेतरी तयारी झाली पाहिजे. नवीन मलवाहिनी टाकण्यास यावी रहिवाशांची मागणी. आरोग्य विभागाला झोन क्रमांक 11मधली ती बातमी आहे. अत्यंत आता तुम्हालाही माहिती आहे की नागपूर शहरामध्ये अनेक गटर लाईन्स वगैरे सर्व खराब झालेले आहेत. तिथलं सिमेंट खराब झालेलं आहे. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी चोक झालेले असल्यामुळे लोकांची डिमांड आहे. बहुजन हिताय संघाचा 9वा वार्षिक समारंभ साजरा. लष्करी बाग इथे बहुजन हिताय संघाचं मोठं ऑफिस आहे. तिथे सातत्यानं कार्यक्रम होत असतात. आमचे मित्र हुमने साहेब तिथे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली एक वार्षिक समारंभ त्यांचा साजरा झाला. 9वं वर्ष होतं. त्याच्या शेजारी मारुतराव नारायण स्मृती प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर. मिलिंद कीर्ती, गोविंद काळे, रामराव झुंबारे पुरस्काराचे मानकरी. तुम्हाला नागपूरची बातमी आहे. महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात नव्या उपक्रमाची चर्चेला विषय असलेल्या मारुतराव नारायण स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन 2024च्या हे पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे. हिंगणघाट येथे रंगली मराठी गझल व कविताची मैफल. तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की हिंगणघाट एक साहित्याच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्त्वाचं एक स्थळ आहे. तिथे त्या काळात आम्ही लहान असताना कव्वाल्या गझलीचे मोठे कार्यक्रम व्हायचे. मोठमोठाले मुंबईचे कलाकार तिथे यायचे आणि ती परंपरा आजही तिथे सुरू असण्याची बातमी अत्यंत आनंदी आहे. प्रबुद्ध समाज समिती शाखा विठ्ठलवाडी नागपूर या संस्थेमार्फत फाल्गुन पौर्णिमा संयुक्तपणे कार्यक्रम साजरा झाला. फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळीचा दुसरा दिवस, पाडव्याचा दिवस असतो आणि अनेक ठिकाणी यावेळेस अशा पद्धतीचे कार्यक्रम साजरे करण्याची बातम्या आज सर्व्हिसकडे आलेल्या आहेत. माजी आमदार दशरथ पाटील हे करते सुधारक डॉक्टर संजय शेंडे. माजी आमदार स्मृती दशरथ पाटील यांचा कडाजना येथे स्मृती दिवस साजरा झाला. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की दशरथ पाटील हे आमदार होते आणि बाबासाहेबांचे अत्यंत घनिष्ठ होते आणि त्यामुळेच बाबासाहेबांचा जो कार्यक्रम झाला आणि त्याचे जे प्रतिसाद उमटले होते OBCनी आणि याच्यात, त्यावेळेस दशरथ पाटलांचा मोठा रोल आपल्या नागपूर शहरामध्ये राहिलेला आहे. एक त्याच्या खालचा आज अत्यंत महत्त्वाचा लेख आज आम्ही टाकलेला आहे. यवतमाळचे प्राध्यापकांचे एक पत्र व्हायरल झालेले आहे. EVM ऐवजी बॅलेट पेपर व मतदान घेतल्यास प्राध्यापकाचे पत्र व्हायरल. निवडणूक ड्युटी करतो म्हणून त्यांच्यावरती अनुच्छेद 19(1) अंतर्गत काय करायला पाहिजे असा हा सुंदर एक चांगलासा लेख आम्ही तुम्हाला सादर केलेला आहे. वाचकांना एक आव्हान. मुख्य संपादक दैनिक बहुजन सौरभ याच्यानी सर्व लोकांनी बहुजन सौरभ हा जास्तीत जास्त कसा वाढेल, लोकांना त्याचा फायदा कसा होईल या दृष्टीने एक जाहिराती द्या असा तो आमचा संदेश आहे. आज बघूयात आजचा अग्रलेख. निवडणुका, मृगजळ आणि समुद्र याच्यात तुलना करताना ह्या इलेक्शनचा कसा लोकांवरती इम्पॅक्ट होतो आणि संपूर्ण भारतीय संविधानात इलेक्शनचं किती महत्त्व आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी तो आज सुंदरसा चांगला एक लेख आम्ही लिहिलेला आहे. ज्येष्ठ पत्रकार बाबा दळवी यांचा स्मृती दिवस 28 मार्चला. त्या निमित्तानं गुरुवर्य उपाख्य बाबा दळवी यांच्यावरती जयंत नरांजे ह्याने लेख लिहिला. आज जयंत नरांजे लोकमतमध्ये मोठे पत्रकार होते. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. आज त्याच्याच खाली अण्णाच्या धोत्रात संघाची चड्डी हेमंत टाले. एक तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की एवढे दिवसपर्यंत अण्णांनी या BJPला बसवलं. ज्या पद्धतीने उठाव केला होता मनमोहन सिंगाच्या काळात, परंतु ते 10 वर्ष आणि त्यांनी त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की इथे करप्शन फ्री आपला देश करायचा आणि त्याच्याखाली आणि आता एवढं जे करप्शन होत आहे त्याच्यात मात्र ते न बोलता जेव्हा आता केजरीवालांना जेलमध्ये टाकलं त्यावेळेस मात्र त्यांनी मिठूसारखी भाषा वापरलेली आहे की केजरीवालांनी जे केलेले कर्म आहे त्याच्यामुळे त्यांना ते फळं मिळतात. त्याच्यावरती एक चांगलासा लेख हेमंत टाले यांचा वाचनीय आहे. आदिवासींचे मरण स्वस्थ होत आहे. आमचे एक मित्र डॉक्टर वामन शेळमाके हे सातत्यानं आजच्या दिवशी लिहित असतात. गुरुवारी
त्यांचा सातत्यानं ते लिखाण असते आणि त्यांची जी अवस्था आज आहे आणि हेमंत सोरेन यांनी जे सांगितलेले आणि इशारा दिलेला आहे की संपूर्ण आदिवासी लोक आज न उद्या बौद्ध धर्मात सामील झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे आज आमच्या सर्व आज वामन शेळमाके यांच्या लेखाला तो टच असतो आणि त्यांनाही असं वाटते की आज न उद्या हा मोठा समाज आदिवासी समाज बुद्धिझमच्या जवळ येईल. आज 3 वरती बघूया. असंघटित दलित बौद्ध राजनीतिक विकल्पता पर्याय वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडी दूषित राजकारणी राजनीती. एक लक्ष्मण बोरकर यांचा हा लेख. त्यांनी सांगितलं की त्याला पर्याय आघाडी आहे, वंचित बहुजन आघाडी, इंडिया आघाडी. आणि परंतु तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की प्रकाश आंबेडकरांनी यावेळेस पुन्हा स्वतंत्र चूल पेटवण्याचा आहे प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यामुळे BJPला मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशा पद्धतीची आशा आहे. दरवेळेस आंबेडकरी समाजाला हे कळते की प्रकाश आंबेडकरला आपण वोट करणं म्हणजे आपला वोट वेस्ट करणं आहे आणि त्याचा फायदा हा निश्चितच BJPला होते. त्याच्यामुळे त्यांची जे टोटल वोटिंग पर्सेंटेज 1 आणि 2% जास्त नसते. अनेक ठिकाणी त्यांची जमानत जप्त झालेली असते. यावेळेस इंडिया गठबंधननी त्यांना 4, 5, 6 पोस्टिंग मला वाटते त्यांनी हे दिली होती, ऑफर दिली होती, परंतु ते त्यांनी धुडकावून लावली. काय बाब आहे ती माहिती नाही, परंतु अनेक लोकांनी असं भाष्य केलेलं आहे की ते BJPला ते मदत करण्यात नेहमी सक्षम असतात. बघूया आपण येणाऱ्या दिवसात काय काय होते ते. ॲट्रॉसिटी कायद्यातील महत्त्वाची माहिती देणारा हा लेख अनिल वैद्य यांचा. अनेक बारीक ज्या गोष्टी आहेत त्या सर्वच्या सर्व अनिल वैद्य हे जज राहिलेले आहेत. त्यांना सर्व अनुभव आहे. अनेक त्यांनी खटले याच्यावरती पार पाडले. त्याच्यामुळे त्यांच्या अनुभवातनं हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीची आकडेवारी काय निर्देश करते? आकडेवारीच्या आधारावर जात नसतं कोणतं इलेक्शन नसते. बरेचदा इलेक्शनच्या आधी ज्या घटना हे होत असतात. आता संपूर्ण देश ज्या पद्धतीने इलेक्ट्रॉल बॉन्डच्या मार्फत BJPना जो कोट्यावधी 16,000 करोड एवढे पैसे त्यांना मिळाले आणि त्याचा त्यांनी मिसयूज कसा केलेला आहे. मोठमोठ्याला आमदार खरीदणे, MP खरीदणे, विकत घेणे अशा पद्धतीच्या अनेक घटना आहे. त्याच्यामुळेची मागची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. आज आमचे बापू राऊत यांचा हा लेख वाचनीय आहे. भगवान बुद्धाच्या शिकवणीचे लक्षणे. आज RK जुमळे यांचा लेख भाग 9. ते नेहमी सातत्याने भगवान बुद्धाच्या याच्यावरती लिहित असतात आणि सातत्यानं ते प्रबोधन करत असतात तुमचं. त्याच्यामुळे हा लेख वाचनीय आहे. अशा पद्धतीने आम्ही बहुजन सौरभचा आज आढावा घेतलेला आहे. तुम्हा सर्व लोकांना विनंती करतो की आज इलेक्शनच्या काळात जास्तीत जास्त लोकांना सर्क्युलेट करा, सांगा, समजवा, आदिवासामध्ये जा आणि पार्टिसिपेट करा इलेक्शनमध्ये. कारण लोकशाहीची सर्व काही किल्ली ही पूर्ण राजकारणात असते आणि तेच लोक सर्व आपलं फ्युचर डिसाईड करत असतात. त्याच्यामुळे शेवटपर्यंत बाबासाहेब इलेक्शन्समध्ये लढत राहिले. जरी त्यांनी कॉन्स्टिट्यूशन लिहिली परंतु त्यांनी सर्वच्या सर्व लोकांच्या हातातच चाबी दिलेली आहे आणि त्याची चाबी कशा पद्धतीने चालवावी आणि त्याच्यामुळे सर्व कुलूप फक्त त्या इलेक्शनमुळे ती ओपन होतात असं त्यांचं धारणा होती आणि ते सत्यही आहे. अशा पद्धतीने तुम्हाही लोकांना मी निवेदन करतो की तुम्ही सर्व जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा, लाईक करा आणि आपण भेटूया उद्या. तोपर्यंत जय भीम.